अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आहे सर्वपित्री अमावस्या आणि उद्यापासून प्रत्येक घरामध्ये घटस्थापना होत असते। म्हणजे प्रत्येक घरामध्ये घट बसवले जात नाही, काही घरामध्ये बसवले जातात। तर ते कोणी बसवावे घट, त्याचबरोबर मंगल कलश कसा स्थापन करावा, त्यानंतर जो अखंड दिवा असतो तो कसा प्रज्वलित करावा, तो कसा 9 दिवस तेवत राहील, या संदर्भात सुद्धा मी या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे। घटस्थापना जर तुम्ही करत असाल तर ती कशा पद्धतीने करायची हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मागील व्हिडिओ मी अपलोड केला होता, तर त्यामध्ये 9 दिवस कोणते देवीला नैवेद्य दिले जातात, त्याचबरोबर देवीला 9 दिवस कोणत्या माळा घातल्या जातात, त्याचबरोबर देवीची 9 रूपे, त्याचबरोबर देवीचे जे 9 नावे आहेत ते सुद्धा मी एक व्हिडिओ अपलोड केला होता। डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तेथे जाऊन तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ बघू शकता। तर उद्या आहे रविवार, तर 15 ऑक्टोबरपासून घटस्थापना सुरू होणार आहे आणि 24 ऑक्टोबरपर्यंत घटस्थापना चालणार आहे। तर घटस्थापनेचा जी वेळ आहे, घट कधी बसवावे ती वेळ आहे 11:44 ते 12:30 घटस्थापना आपल्याला करायची आहे। तर आता येथे मी घटस्थापना करून घेत आहे। तर ही जी पूजा आहे मी हॉलमध्ये मांडलेली आहे, कारण देवघरामध्ये कमी जागा आहे, त्याच्यामुळे मी ही जी पूजा आहे पूर्व पश्चिम दिशेला हॉलमध्ये मांडलेली आहे। उत्तर दक्षिण दिशेला ही पूजा आपल्याला म्हणजे ही कोणतीच पूजा करायची नसते, तर पूर्व पश्चिम दिशेला आपण ही पूजा मांडायची आहे। तर मी इथे हॉलमध्ये पूजा करून घेत आहे। तर येथे मी चौरंगावरती एक वस्त्र अंथरून घेतलेला आहे। आता काही ठिकाणी चौरंगावरती ही पूजा करतात घटस्थापनेची, आणि काही ठिकाणी पाटावरती करतात, तर काही ठिकाणी डायरेक्टली जमिनीवरतीच हे जी घटस्थापनेची पूजा आहे ती करत असतात। तर येथे मी चौरंग घेतलेला आहे, चौरंगावरती मी एक वस्त्र अंथरून घेतलेला आहे, अगदी कोरं आहे। आणि कोणतीही पूजा करण्या अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यावा लागतो। तर अगोदर मी दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे। दिव्याखाली मी थोडेसे तांदूळ ठेवले आणि त्यावरती दिवा ठेवलेला आहे। आता दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला अगोदर हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर गणपतीची स्थापना आपल्याला येथे करून घ्यायची आहे। तर गणपतीची स्थापना करण्या अगोदर खाली मी थोडेसे तांदूळ ठेवलेले आहे, तांदळावरती हळदी कुंकू ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती गणपतीची स्थापना करून घ्यायची आहे। गणपतीला मी अभिषेक घालून घेतला होता। आता संपूर्ण व्हिडिओ अभिषेकाचा दाखवला असता तर ते खूप मोठा होऊ शकतो, त्याच्यामुळे मी अभिषेकाचा व्हिडिओ टाकलेला नाही। त्याच्यानंतर गणपतीला गंध लावून घ्यायचा आहे आणि पुष्प मी अर्पण केलेलं आहे। तर बघा, येथे गणपतीची पूजा आपली झालेली आहे आणि त्यानंतर आपल्याला येथे मंगल कलश स्थापन करण्यासाठी तांदूळ घेतलेले आहे मी, आणि येथे मी अष्टदल कमल तयार करून घेत आहे। आता तुम्हाला अष्टदल कमल तयार करता येत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने तयार करू शकता। तर 8 रेषा याला ओढून घ्यायच्या आहे आणि तुमच्या पद्धतीने त्याला आकार द्यायचा आहे। आणि तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही फक्त गोल असं बनवलं किंवा स्वास्तिक काढली तरीही चालतं। आता त्यानंतर आपल्याला येथे एक मंगल कलश स्थापन करण्यासाठी एक तांब्या घेतलेला आहे आणि त्यावरती एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे, कुंकवाने ओलं कुंकू करून घ्यायचं आहे। त्यानंतर स्वास्तिक शेजारी 2 रेषासुद्धा आपल्याला ओढायच्या आहे, त्या रिद्धी सिद्धीच्या रेषा असतात, त्यासुद्धा रेषा आपल्याला ओढून घ्यायच्या आहे। आता या पाण्यामध्ये अगदी थोडेसे तांदूळ आपल्याला टाकायचे आहे, खूप जास्त टाकायचे नाही, नाहीतर हे जे पाणी आहे ते वास मारल, कारण आपल्याला हे 9 दिवस असंच ठेवायचं आहे। त्यामध्ये मी एक सुपारी टाकलेली आहे, एक नाणं टाकलेलं आहे आणि एक पुष्पसुद्धा आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचं आहे। आणि हे जे नागिनीचे पानं आहे ते आपल्याला येथे 5 पानं लावून घ्यायचे आहे। तुम्ही आंब्याचे पानंसुद्धा लावू शकता। तर या पानांवरती मी थोडंसं ओलं कुंकू करून घेतलेलं आहे आणि त्याचे एक टिंब दिलेले आहेत। तर अशा पद्धतीने हे आपलं कलश तयार झालेला आहे आणि कळशाच्या कडेने आपल्याला एक धागा बांधून घ्यायचा आहे।
तर हा जो मंगल कलश आहे काही जण स्थापन करत नाही, तर हा मंगल कलशावरती नारळ ठेवतात, म्हणजे जेथे घट बसवला जातो त्यावरती नारळ ठेवलं जातं. पण आमच्याकडे अशी पद्धत नाही. ज्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही ही घटस्थापना तुम्हाला करायची आहे. पद्धत जी मागे चालू आहे तीच पद्धत पुढे सुद्धा तुम्ही चालूच ठेवा, कारण असं नको व्हायला की माझा व्हिडिओ बघितला आणि जी तुमची परंपरा आहे, म्हणजे तुमच्या सासूबाई ज्या पद्धतीने घट बसवतात, तर माझा व्हिडिओ बघून तुम्ही म्हणजे जी परंपरा चेंज करताय, तर असं नको व्हायला. जी तुमच्या कुळामध्ये पद्धत चालू आहे तीच पद्धत तुम्ही चालू ठेवा. आणि तुम्हाला चेंज करायची असेल तर तुम्ही तुमच्या सासूबाईंना किंवा घरात जे मोठे व्यक्ती असेल तर त्यांना विचारू शकता आणि तुम्ही पद्धत चेंजसुद्धा करू शकता. तर येथे मी जे नारळ आहे त्याला स्वास्तिक काढून घेतलेला आहे. तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशी पद्धत तुम्ही वापरू शकता. तुम्हाला आवडत असेल तर छान असं मस्त तुम्ही या कलशाला सजवू शकता, कारण हे जे रूप आहे ते देवीचंच रूप आहे. मंगल कलश हे देवीचं रूप आहे, त्याच्यामुळे मी छान असं सजवलेलं आहे आणि वरून ओढणीसुद्धा घेतलेली आहे, म्हणजे खूप छान देवी मातेला रूप आलेलं आहे. आणि जे तुमच्याकडं अलंकार असतील देवीला घालण्यासाठी ते अलंकारसुद्धा तुम्ही या देवीला लावू शकता. तर सुंदर असं मस्त रूप आलेलं आहे या कलशाला. तर आता कलश पूजन झालेलं आहे, त्यानंतर आपल्याला घट बसवायचा आहे. तर कुणी परडीमध्ये घट बसवतं, तर कुणी एखादं मातीचं गोलाकार भांडं असतं बघा, त्यामध्ये सुद्धा घट बसवतात. ज्याच्या त्याच्या पद्धतीने घट बसवतात. तर आमच्याकडे या ताटामध्ये घट बसवलं जातं, कुणी पत्तरवाळीवर सुद्धा घट बसवतात. तर येथे मी आमच्या शेतातली अगदी काळी भोर माती आणलेली आहे आणि ती वाळवून घेतली मस्त. आणि आता यामध्ये 7 प्रकारचे 7 धान्य टाकलेले आहेत. बाजारामध्ये सुद्धा 7 प्रकारचे धान्य मिळतात, तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. आणि घरी जर तुमच्या घरात अवेलेबल असेल तर तुम्ही घरचे सुद्धा धान्य वापरू शकता. यामध्ये गहू, ज्वारी, मका, जवस, सातू या प्रकारचे 7 धान्य टाकले जातात. आता प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीत हे धान्य वापरले जातात, तर आमच्याकडे अशा 7 प्रकारचे धान्य वापरतात. तर हे जे घटस्थापनेच्या अगोदर आपल्याला थोडेसं तांदूळ टाकून घ्यायचे आहे आणि त्यावरती आपल्याला घटस्थापना करायची आहे. तर यावरती मी ताट ठेवलेलं आहे. तर काही भागामध्ये या मातीला वारीसुद्धा म्हणतात, तर आमच्याकडे वारीच म्हणतात. तर कलश आपल्याला स्थापन करायचा आहे, तर त्या ज्या सेंटरमध्ये आपल्याला थोडंसं खड्डा करून घ्यायचा आहे, म्हणजे आपला जो कलश आहे तो व्यवस्थित बसेल. तर घट बसवण्यासाठी एक मातीचा काळा किंवा तांबड्या कलरचा घट असतो बघा मातीचा, तो बसवला जातो. तर आमच्याकडे तोच बसवतात, पण मला व्हिडिओसाठी तो मिळाला नाही आणि उद्याच घटस्थापना आहे आणि गावात जाणं सुद्धा झालं नाही, मला आणणं झालं नाही. त्याच्यामुळं मी येथे साधाच तांब्या घेतलेला आहे. तर त्या तांब्यामध्ये मी तुम्हाला घट बसवून दाखवत आहे. पण मी जी उद्या घटस्थापना करणार आहे मातीच्याच घटामध्ये घटस्थापना करणार आहे, तर इथे मी फक्त व्हिडिओसाठी हा तांब्या यूज करत आहे. तर या घटामध्ये एक हळकुंड टाकलेला आहे, 1 रुपया टाकायचा आहे, सुपारी टाकायची आहे, थोडेसे तांदूळ टाकायचे आहे. फूल टाकलं असतं, पण हे जे 9 दिवस आपल्याला ठेवायचं आहे त्याच्यामुळे ते जे फूल आहे ते खराब होईल, सडेल, त्याच्यामुळं मी फूल टाकलेलं नाही. तर या मंगल कलशामध्ये आपल्याला हळदी कुंकूसुद्धा टाकायचं आहे आणि कलशालासुद्धा मी हळदी कुंकू लावून घेतलेला आहे. कलशाला म्हणजे घटाला कडेने कलावा बांधायचा आहे आणि 5 जे नागिनीचे पानं असतात ते आपल्याला 5 पानं या कलशावरती म्हणजे घटावरती ठेवायचे आहेत. तर येथे घट बसून झालेला आहे. आता घटासमोर आपल्याला तुमच्या देवघरामध्ये जे टाक असतील ते टाक ठेवायचे आहे. आता ते टाक जे आहेत ते आपल्याला डायरेक्टली खाली ठेवायचे नाही, तर आपल्याला खाऊच्या पानावरती म्हणजेच नागिनीच्या पानावरती ठेवायचे आहेत. तर त्या पानावरती थोडंसं तांदूळ ठेवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर हे जे टाक आहे ते स्थापन करायचे आहे. आता हे जे टाक आहेत हे कुलदेवीतीच एक टाक आहे आणि आमच्या गावाकडे एक देवी आहे, तर त्या देवीचा टाक आहे. तर असे 2 टाक मी येथे ठेवलेले आहे. आता काही भागामध्ये जे देवघरामध्ये जेवढे टाक असतात बघा खंडोबाचे
किंवा इतर भैरोबा हे सगळे टाक ठेवले जातात. तर आमच्याकडे हे 2 जे देवीचे टाक आहेत तेच ठेवले जातात. तर 9 दिवस या टाकांना फक्त लांबूनच हळदी कुंकू लावायचं असतं, फूल अर्पण करायचं असतं. 9 दिवस या टाकांना आपल्याला धुवायचं नाही आहे. आणि काही लोकांचे प्रश्न आहेत की आपल्या देवघरात इतर जे देव असतात बघा, महादेव, अन्नपूर्णा देवी किंवा इतर जे देव असतात त्यांना 9 दिवस धुतात का? तर आमच्याकडे धुतले जातात. 9 दिवस हे देव धुतले जातात. फक्त हे जे टाक आहेत ते आपल्याला धुवायचे नाही आहेत 9 दिवस. दसऱ्याच्या दिवशी आपल्याला हे जे टाक आहेत ते स्वच्छ धुवून काढायचे आहेत. आता त्यानंतर आपल्याला 9 दिवसाच्या माळी असतात बघा. तर पहिली माळ नागिनीच्या पानांचीच घालायची असते. इतर कुठल्याही पानांची माळ आपल्याला घालायची नाही आहे. तर पहिल्या दिवशी आपल्याला नागिनीच्या पानांचीच माळ घालायची आहे. तर बघा येथे 5 नागिनीचे पानं तुम्ही घेऊ शकता किंवा 7 सुद्धा घेऊ शकता. फक्त विषम संख्येमध्ये आपल्याला ही माळ तयार करून घ्यायची आहे. आणि ही माळ तयार करताना हा जो दोरा असतो बघा, हा दोरा वापरायचा असतो. किंवा तुमच्याकडे पांढरा दोरा असेल जाड तर तो सुद्धा वापरू शकता. तर हा जो दोरा वापरताना या दोऱ्यामध्ये सुई वापरायची नाही. 9 दिवस आपल्याला हातानेच या पद्धतीने गाठणी तयार करून घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने ही माळ तयार झालेली आहे. आणि ही माळ अशा पद्धतीने आपल्याला घटावरती सोडायची आहे. घटावरती तुम्ही अडकण्यासाठी काहीतरी व्यवस्था करा. आणि अशा पद्धतीने माळ आपल्याला 9 दिवस वेगवेगळ्या पद्धतीची माळ आपल्याला घालायची असते. तर त्यानंतर आपल्याला येथे अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर अखंड दिवा प्रज्वलित करण्या अगोदर मी एक वस्त्र अथरून घेतलेला आहे. आणि दिव्याच्या खाली थोडेसे तांदूळ टाकून घ्यायचे आहे. त्यावरती हळदी कुंकूसुद्धा टाकायचं आहे. आणि अष्टदल कमलसुद्धा मी काढून घेतलेला आहे. किंवा सिंपल तुम्ही स्वस्तिक काढलं तरी चालेल. स्वस्तिक नसेल आवडत तुम्हाला किंवा नसेल काढायचं तर तुम्ही फक्त थोडेसे तांदूळ ठेवू शकता. आणि त्या वरती असा मोठा अखंड दिवाच आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे 9 दिवस. तर ही जी वात आहे आपल्याला 1.25 हात तयार करून घ्यायची आहे. मोठी अखंड वात तयार करून घेतलेली आहे. आणि 1.25 हाताची आपल्याला डबल वात तयार करून घ्यायची आहे. आणि ही वात आपल्याला मोठ्या दिव्यामध्ये घालायची आहे. आणि हा अखंड दिवा आपल्याला 9 दिवस प्रज्वलित करून घ्यायचा आहे. हा दिवा आपल्याला 9 दिवस अखंड ठेवायचा आहे. आणि जर हा दिवा तुम्हाला वाटत असेल की विझेल तर त्यावरती काचेचं एक ग्लास मिळतो बघा, तो ग्लास तुम्ही ठेवू शकता. कारण काय होतं, रात्री अंधारामध्ये किडे येऊ शकतात. आणि त्या दिव्यावरती हे जे किडे आहेत येतात आणि दिवा विझला जातो. किंवा बऱ्याच ठिकाणी मांजर किंवा इतर काही प्राणी असतात बघा, ती जे तेल आहे ते तेल प्यायला येतात. तर त्याच्यामुळे हा दिवा विझतो. तर अशा पद्धतीने तुम्ही बाजारामध्ये अखंड दिवा, मोठा दिवा मिळतो बघा, तो दिवा तुम्ही आणू शकता. एकदा दिवा आणला तर तो वर्ष जातो. त्याच्यामुळे हा दिवा तुम्ही नक्की खरेदी करा. तर येथे आपली घटस्थापना संपूर्ण पूजा झालेली आहे. आता मी सगळ्या देवांना हळदी कुंकू लावून घेते. देवीला त्याचबरोबर हे जे टाक आहे त्यांना सुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे. घटाला हळदी कुंकू लावायचं आहे. येथे मी गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दिलेला आहे. तर अशा पद्धतीने ही संपूर्ण पूजा आपली घटाची झालेली आहे. तुमच्या भागामध्ये कशा पद्धतीचं घट बसवतात त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच घट बसवा. तर या दिव्याला सुद्धा हळदी कुंकू आपल्याला लावून घ्यायचा आहे. दिवा लावताना दिव्या दिव्या दीपककार कानी कुंडल मोती हाळ, दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी, अशी प्रार्थना सुद्धा तुम्ही म्हणू शकता. तर अशी मस्त आपली येथे पूजा मांडणी झालेली आहे. तर येथे मी आता फुलं ठेवत आहे. जर तुमच्या दिव्याला काजळी आली असेल तर बघा चिमटा मिळतो असा छोटासा, त्याच्याबरोबर एक कानामध्ये मळ काढायचं असतं बघा, ते सुद्धा मिळतं. त्या चिमट्याने तुम्ही अलगद त्या दिव्यावरची काजळी काढू शकता किंवा सुईने सुद्धा तुम्ही ती काजळी काढू शकता. आणि अलगद जी सुई आहे ती अलगद जी वात असते तिला वर करायची आणि दिवा हा व्यवस्थित करून घ्यायचा आहे.
तर हा दिवा आपल्याला अखंड दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। आता काही भागामध्ये घट बसवत नसेल तर देवासमोर अखंड दिवा नक्की प्रज्वलित करा आणि त्याचबरोबर दिव्याबरोबर मंगल कलश सुद्धा स्थापन करा। आपल्या देवघरामध्ये जर बऱ्याच जणांच्या देवघरामध्ये मंगल कलश स्थापन केलेला असतो दररोज, तर तो मंगल कलश देवघरातला काढून व्यवस्थित त्यातलं पाणी बदलून तुम्ही वेगळ्या ठिकाणी एखाद्या पाटावरती अशा पद्धतीने मंगल कलश स्थापन करू शकता। आणि घट बसवत असाल तर घटाशेजारी सुद्धा तुम्ही मंगल कलश बसवू शकता। ज्याच्या त्याच्या प्रथे परंपरेनुसार तुम्ही हे घट स्थापना करायची आहे। आणि संपूर्ण पूजा झालेली आहे आणि येथे आपल्याला दररोज सकाळ संध्याकाळ देवीची आरती म्हणायची आहे। देवीच्या आरतीच्या अगोदर आपल्याला गणपतीची आरती म्हणायची, त्याच्यानंतर देवीची आरती म्हणायची आहे। धूप दीप नैवेद्य दाखवायचा आहे आणि 9 दिवस देवीला घट बसवतात तेव्हा 9 दिवस देवीला 9 दिवसाची नैवेद्य दाखवायची आहे। त्याचा सुद्धा व्हिडिओ मी बनवलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तेथे जाऊन तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ बघू शकता। तर संपूर्ण पूजा आपली येथे झालेली आहे। तुम्ही दिवा प्रज्वलित करताना दिव्यामध्ये जे आपण खायचं तेल असतं ते टाकू शकता किंवा तिळाचं तेल टाकू शकता। फक्त शेंगादाणा तेल आणि मोहरीचं जे तेल असतं ते टाकायचं नाही। तुम्ही तुपाचा सुद्धा दिवा वापरू शकता, पण तुपाचा दिवा असतो तो विझण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे तुम्ही तेलाचाच दिवा 9 दिवस प्रज्वलित ठेवायचा आहे। बऱ्याच महिलांचं घटामधलं जे धान्य असतं बघा, त्याला बुरशी लागते, ते व्यवस्थित उगत नाही आणि व्यवस्थित उगलं तर त्या वर्षी घरामध्ये भरभराट असते, धनधान्य अगदी घरामध्ये भरलेलं असतं असं म्हटलं जातं। तर घटामध्ये जे आपण पाणी घालतो ते अगदी थोडंसं साईडनी घालायचं आहे, जास्त सुद्धा पाणी आपल्याला त्या घटामध्ये घालायचं नाही आणि घट अशा ठिकाणी बसवायचा की तेथे सूर्यप्रकाश येत असेल तर अतिउत्तम किंवा खेळती हवा तरी तेथे असली पाहिजे। त्याचबरोबर आपण जी वारी म्हणजे माती वापरतो ती ओली नसली पाहिजे आणि काही महिला ज्या आहेत ती जी वारी आहे माती आहे ती अगदी बारीक चाळून घेतात, तर तशा पद्धतीने आपल्याला माती वापरायची नाही, वारी वापरायची नाहीये। तर अगदी थोडेसे खडे सुद्धा त्यामध्ये असले पाहिजे आणि जी माती आहे ती अगदी आपल्याला वाळून घ्यायची आहे। आता सध्या ऑक्टोबर महिना आहे, सगळीकडे पाऊस नाहीये, सगळीकडे ऊन आहे, त्याच्यामुळे अगदी कोरडी वाळलेली माती तुम्हाला अवेलेबल मिळून जाईल आणि थोडं आपल्याला त्या वारीवरती पाणी टाकायचं आहे। अगदी जास्त पाणी टाकलं तर ते जे धान्य आहे ते आतल्या आत सडून जाईल, त्याला कोंब येणार नाही, त्याच्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला घटामध्ये पाणी टाकायचं आहे आणि वारी सुद्धा आपल्याला जास्त चाळून घ्यायची नाही, भुसभुशीत वारी आपल्याला वापरायची नाहीये। आता काहींना प्रश्न असेल की आमच्याकडे टाक नसेल पण घट बसवायचे आहे, तर मग कसा बसवायचा? जर तुमच्या सासूबाई घट बसवत असेल तर तुम्ही त्यांना विचारून बसवू शकता किंवा तुमच्याकडे देव असेल तर तुम्ही अवश्य घट बसवा आणि खरंच तुम्हाला खूप मनापासून इच्छा आहे की मी घट बसवावा किंवा तुमच्या सासूबाईंना विचारून तुम्ही घट बसवू शकता। तर तुम्ही ज्या कवड्या असतात बघा पिवळ्या कलरच्या कवड्या, त्या आणून त्या आणायच्या, खाली तांदूळ ठेवायचे, खाली वाटी ठेवायची, त्याच्यात तांदूळ ठेवून त्या कवड्या ठेवायच्या आणि त्यावरती तुम्ही हळदी कुंकू व्हायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही घट बसवू शकता, काही प्रॉब्लेम नाही। पण एकदा जर घट बसवणं सुरू केलं तर ते अखंडच म्हणजे दरवर्षी तुम्हाला घट बसवावा लागेल, खंड पाडू द्यायचा नाहीये। सुतक असेल तर तुम्ही घट बसवायचा नाहीये आणि घट बसवल्यानंतर सुतक आलं तर तुम्ही दुसऱ्याकडून घटाला जे माळ असती, पाणी असतं, हळदी कुंकू वगैरे धूप दीप दुसऱ्याकडून आपल्याला वाहून घ्यायचं आहे, आपण व्हायचं नाही। आणि मासिक धर्म महिलांना असेल तर या 9 दिवसामध्ये अगदी लांबच बसायचं आहे, अगदी स्वयंपाक सुद्धा करायचा नाही। इतर जे व्यक्ती असतात त्यांच्याकडून घटाला पाणी आणि माळ घालायची आहे। तर बघा मैत्रिणींनो, एकाच व्हिडिओमध्ये मी भरपूर सारी माहिती दिलेली आहे आणि तरीसुद्धा तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर कमेंट्समध्ये नक्की कळवा, त्याची उत्तरं मी लवकरात लवकर देईलच।
मला खरंच इतर व्हिडिओ 2-3 दिवस झाले माझे व्हिडिओ एकही पडला नाही, कारण थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे व्हिडिओ तयार करता आला नाही आणि त्याच्यामुळे मला एक नवीन घटसुद्धा आणता आला नाही. पण तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि अशा पद्धतीने हा व्हिडिओ बघून तुम्ही घटस्थापना करू शकता. अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये घटस्थापना केलेली आहे. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या रिलेटिव्हना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे ते सुद्धा अशा पद्धतीने घटस्थापना करतील. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.